नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज बडगाव शहरामध्ये जो चाललेला होता नवनाथ बाबाचा सप्ताह, त्याचा शेवटचा दिवस. आज काल्याचं कीर्तन आहे, आता 9 वाजता चालू होणारच. आणि इकडे हे स्वयंपाकाचा महाप्रसाद ठेवलेला आहे. तर एकदम आपण महाप्रसाद म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचं त्यांनी ठेवलं आहे आपण बघूया. आणि इथले कार्यकर्ते हे महाराज आता ते सांगतील का हो काय काय आपलं स्वयंपाकासाठी म्हणजे महाप्रसादमध्ये काय काय ठेवलेलं आहे. वरण, भात, मटाची भाजी, पुरी, गुळाची जलेबी. अरे वा, इतका मोठा एकदम स्वादिष्ट. आणि 8 दिवसाचा सप्ताह राहतो. आणि आमचे अनिल महाराज आचारी हे सुंदर पैकी स्वयंपाक बनवतात. काही ना कुठला हे करतात, स्वतः मेहनत घेतात, कोणाला ना चिडचिड करतात, सर्व आरामात आवरतात आणि आम्हाला गोड जेवण देतात. आणि त्याशिवाय आमची मंडळी सगळी राबत राहते इथं. 8 दिवस 1 महिन्यापासून तयारी चालू राहते. सप्ताह व्यवस्थित पार पडतो आमचा शांततेत. तर 7 दिवस असं वाटलं मला की इथं जसं काही स्वर्गासारखं वाटलं. आणि जे दुःख, ज्या संसारातल्या ज्या अडीअडचणी, ह्या सर्व गोष्टी इथं मनुष्य आल्यावरती विसरून जातो. खरंच नवनाथ बाबांची फार मोठी कृपा आहे. आणि हा सप्ताह असाच अखंड चालत राहू अशी मी पण परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि चालू राहीलच ही मला याची खात्री. चला बघूया यांचं स्वयंपाक वगैरे महाप्रसाद कसं तयार करतात ते बघूया. नवनाथ महाराज की जय, मोठे बाबा की जय. चला आपण स्वयंपाक घेऊया. हे बघा मित्रांनो, आता इथे जिलेबी तयार होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद, सर्वजण हसमुख. नाही आपल्या YouTube चॅनलला राहील ते. बोला नवनाथ बाबा की. चलो आगे बढ़ो, आगे देखते हैं. जिलबीचा पाक, त्याच्यात जिलबी टाकताय. आपल्या देशामध्ये जिलबी हा प्रकार अतिशय म्हणजे स्वादिष्ट आणि म्हणजे एक प्रसिद्ध असा खाद्यपदार्थ आहे. आणि अशा चांगल्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी महाप्रसादाच्या वेळेस तो बनवला जातो. ही कार्यकर्ते बघा कशी जिलेबी बनवत आहे. वा 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 वा, बहुत बढ़िया. नाही चालू घ्या तुम्ही, चालू घ्या. चला आता पुढे जाऊया आपण. आता वरण बनवताय ना. हे बघा इथं हे आचार्य आहेत मेन, हे त्यांचे सहकारी मित्र. बघा आता हे फोडणी, हे फोडणी, ही कशाला फोडणी देतात? वरणाला फोडणी देतात. फोडणीचं वरण. अरे वा, आतापासून देतो सुगंध येतो. ही डाळ बघा आता, डाळ. हो राईस, बासमती. बरं आहे ना. मग तुमची नाही तर कोणाची घेणार आम्ही. वा 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 वा, बघा हे तारली भरली डायरेक्ट. आता साधारण महाराज किती लोकांचा महाप्रसाद असतो? 11,000 लोकांना. 11,000 लोकांना आम्ही राईस भात व सुंदर जेवण हे आमचे अनिल महाराज कांदा बनवून खाऊ घालतात. असं हा पहा, एवढी मोठी लोकसंख्या म्हणजे 11,000 काही कमी नाही झाली. बघा हा एवढा मोठा महाप्रसाद म्हणजे करण्यासाठी पण मोठं मन लागतं. आणि हे घेतलेली कार्यकर्त्यांची मेहनत आणि हे त्यांचं फळ, हे असे सर्व म्हणजे सर्व अतिशय चांगल्या प्रकारे यांनी काम करत आहे. हो हे पहा, हा जिलेबीचा आपला म्हणजे गुळाची जिलेबी. ही गुळाची जिलेबी. कोणती गुळाची जिलेबी आहे ना. असं आहे. साखरेच्या जिलेबीपेक्षा गुळाची जिलेबी भारी लागते ना. किती एकदम कडक आहे, एकदम एकच नंबर आहे एकदम. वा वा, ते जिलेबीला पाहून तोंडाला पाणी सुटलं. पण आता प्रसादाचं वाटप झाल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण ती खाऊ शकत नाही. चला एकदम भारी वाटलं. आता आपण हा पुरीचा गोळा बघा इथं बनवलाय. हे असे तयार करून ठेवतो. आणि त्याच्यानंतर हे इकडे वाट्या बनवणं चालू आहे. हे एवढं 11,000 साठी आहे महाराज.
बघा भक्तगण कसे म्हणजे पुऱ्या बनवण्यासाठी तयारी चालू यांच्याली. आपले दाव बारा बोलत आधी आणि मग दाव लागू कांद्याचा पीस मसाला अशा प्रकारे हे सर्व साधारण याच्यामध्ये केळीचे पानं आणि केळीच्या पानावरती जे जेवण घेतो आपण ते तर फार वेगळं, त्याचा आनंद फार वेगळा. आजकाल केळीचे पानं लवकर मिळत नाही. त्यांना एक प्रकारे नवनाथ बाबा शक्ती देतात आणि त्या शक्तीने आणि ते त्या प्रकारे बघा हा भात अतिशय वा 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 चावल डायरेक्टर साहेब आम्ही बिवाल पाल बर का. अहो तुम्ही पात्र, तुम्ही इथे नाही पूर्ण जगात दिसणार आता. बघा आता पूर्ण जगामध्ये जाऊ द्या जोपर्यंत युट्यूब राहील तोपर्यंत चॅनल राहील. तोपर्यंत जगात आहे. बोला तुम्ही. का हो तुमचं नाव काय? संजय पाटील महिंदळे. संजय पाटील महिंदळे का? बघा आता आधी फळकट दिलं बघा साहेब. फळकट टाका आल्या साहेब. बघा आता साहेब आधी वा 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 बघा साहेब जबरदस्त. हॅलो का हो नेमन घेतलं का? हा नेमन चालू आहे. कारागीरनं चेहरा उड्या गेला नुसतं. नाही हो आज करा पाटील चेहरा बिघाया चाले आमले. साहेब नवनाथ बाबा की जय. बघा आता एका नंबर क्वालिटी आहे ना बारीक चढत केला शिकव कारागीर हो थोडी आता एकदम चांगली दिली. असं आहे का? हरे जय जय राम कृष्ण
बोलू नका तुमचं काय शांततेने करा. रूप पाहता मैं भूली घर जाने बाट मोर समेत ने आई हाथ कान्हारे मन मोहन लाल सबई बिसर देखे गोपाल मैं भूली घर जाने बाट मोर समेत ने आई हाथ कान्हारे मन मोहन लाल सबई बिसर देखे गोपाल पगड़ारू देखे आनेरा देखे तो सब वही घेरा कान्हारे मन मोहन लाल सबई बिसर देखे गोपाल कान्हारे मन मोहन लाल सबई बिसर देखे गोपाल भैरे दुका भागर सुपमन का दुका कान्हारे मन मोहन लाल सबई बिसर देखे गोपाल कान्हारे मन मोहन लाल सबई बिसर देखे गोपाल. जय जय भगवान आवाज आले विजयने एक परत मैं भूल गया जानी बात मैं भूल गया
Ah